मी डॉक्टर मुकेश मोरे. आपल्याला बऱ्याचदा घरातल्या वृद्ध व्यक्तींना किंवा चालता फिरताना किंवा आई वडिलांना चक्करचा त्रास जाणवतो आणि हा चक्करचा त्रास बऱ्याचदा झोपायला जाताना किंवा झोपेतून उठताना, अर्ली मॉर्निंग, काही आपण मॉर्निंग ॲक्टिव्हिटीज करत असतो, चालता फिरताना सुद्धा अचानक उद्भवलेला त्रास असतो. आणि बऱ्याचदा हा चक्करचा त्रास ब्लड प्रेशर कमी असेल किंवा शुगर कमी झाली असेल, डायबिटीसच्या पेशंटला, ब्लड प्रेशरच्या पेशंटला किंवा हार्ट पेशंटला बऱ्याचदा तो प्रॉब्लेम त्या मेडिसिन्सने होत नाही. आणि त्याही पलीकडे जर या मेडिसिन चालू असतानाही आपल्याला चक्करचा त्रास वगैरे उद्भवत असेल तर आपण हा चक्कर कानामुळे असू शकतो का याच्यावर थोडासा तपासणीअंती निर्णय घ्यायला हवा. कारण 90 ते 95% चक्करचे प्रॉब्लेम युजली कानाच्या आतल्या भागात, जो आपल्याला आपल्या बॉडीचा बॅलन्स ठेवण्यासाठी गरजेचा असतो, याला सेमी सर्क्युलर कॅनल्स म्हणतात आणि वेस्टिब्युल म्हणतात, जे आपल्या कानाच्या सोबत पूर्ण शरीराचा बॅलन्स ठेवण्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि हा चक्करचा त्रास बऱ्याचदा याच्यात काही फ्लुइडची लेवल कमी जास्त झाली, पार्टिकलची पोझिशन्स बदलली सेमी सर्क्युलर कॅनल्समधली, तर आपल्याला हा प्रॉब्लेम उद्भवतो. आणि हे प्रॉब्लेम आपल्याला परत परत उद्भवू नये याच्यासाठी कदाचित काही सिम्पल टिप्स आपल्याला डे टू डे लाईफमध्ये कामात येतील, जे आपण समजून घेऊया. थँक्यू.